हॅलो, नमस्कार. मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर खूप थंडीचे दिवस आहेत आणि आमच्या इकडं खूप थंडी आहे. तुमच्या इकडे किती थंडी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या की ताई 40 साईजचं कटिंग दाखवा. आता आपण 40 साईजची पेपर कटिंग बघणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आवडलं तर लाईकही करा. नाही काही समजलं तर कमेंट करून नक्की विचारा. आपण त्याच्यावरती रिप्लाय देऊ, नाहीतर मग त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी बरोबर लक्षात येईल. तसं मी 40 साईजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण त्या मैत्रिणींपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचत नाही. कारण बऱ्याच नवीन मैत्रिणी असतात आपल्या चॅनलवरती आलेल्या आणि त्यांच्यापर्यंत जुने व्हिडिओ पोहोचत नाही. तर त्या मैत्रिणींसाठी आजचा खास व्हिडिओ आहे आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा मी इथं एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला इथे आता जे काही मार्किंग आहे 40 साईजचं ते करायचं आहे. तर उंची मी इथं 14 इंच घेतलेली आहे. तुमची उंची किती पण असेल त्याच्यामध्ये 1 इंच मिळवा. मी 14 इंचामध्ये 1 इंच मिळवला. माझी उंची 15 इंच आलेली आहे. 15 इंच उंची घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. ही आपली संपूर्ण उंची झालेली आहे. तर 40 साईज आहे तर मी संपूर्ण अशी सरळ लाईन ओढून घेतलेली आहे. पुन्हा चेक करते 15 इंच आहे का. आपला पार्ट कुठेही खालीवर होता कामा नाही आहे. अशा पद्धतीने आपण उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. तर शोल्डर जे आहे ते मी 6 इंच टाकते आहे. 6 इंच 40 साईजला हे परफेक्ट आहे. जर डीप गळा असेल तुमचा जास्तीचा तर तुम्ही 5.5 इंच घेतलं तरी चालेल. आणि मुंढा उंची जी आहे ती सुद्धा मी 6 इंच घेतलेली आहे. 6 इंच चेक करून घेतलं. सरळ लाईन आता आपण ओढून घेऊ जिथं आपण मुंढा उंची घेतलेली आहे तिथं. तर अशा पद्धतीने ही आपली मुंढा उंची झाली. मुंढा उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छातीचा चौथा भाग येतो 10 इंच. 10 चोक 40 अशा पद्धतीने. त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकतात, पण आपण 2 इंचच प्रत्येक कटिंगमध्ये घेत असतो. पुन्हा मी चेक केलं थोडासा पार्ट जी आपली रेष आहे ती खाली झालेली आहे, तेव्हा आपण तिला थोडंसं पुन्हा ते एकसारखं केलं. मी अगोदरच सांगितलं आपलं कुठंही रेष खालीवर कामा होता नाही, जेणेकरून आपला ब्लाऊज हा परफेक्ट बसन. तर जिथं आपलं 6 इंच मुंडा उंची आलेली आहे तिथं आपल्याला मधला सेंटर घ्यायचा आहे आणि जिथं आपला 10 इंच घडीचा भाग आलेला आहे त्याचाही मधला सेंटर घेऊन अशा पद्धतीने मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा आपला बॅक साईडचा मोंड्याचा आकार झालेला आहे. तर इथं आपला बॅक साईड पार्ट संपूर्ण तयार आहे. पण आपण याच्यावरती दोन्ही पार्ट तयार करणार म्हणजे फ्रंट पार्ट पण. तर गळा रुंदी जी आहे ती मी 2.5 इंचावर टाकून घेतलेली आहे. पुढचा गळा 6.5 इंचावर घेतलेला आहे. 2.5 इंच खालच्या साईडला पण गळा रुंदी घेतलेली आहे आणि इथे आपल्याला बॉक्स काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. कटोरी ब्लाऊज आहे तर आपल्याला गोल गळा घ्यायचा आहे. इथं आपण आता फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार देऊन घेणार आहे. तर मी बघा 1 इंचाचा मोंड्याचा आकार अशा पद्धतीने देऊन घेतलेला आहे. आतमध्ये खोल असा देऊन घ्यायचा आहे. जो आपला बाहेरचा आहे तो बॅक साईडचा आहे. आता इकडनं आपल्याला खालच्या साईडला योकपट्टीचं माप टाकायचं आहे. तर ते योकपट्टी जी आहे ती मी 2.5 इंचावर टाकून घेते आहे. अशा पद्धतीने 2.5 इंचावरती आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. 2.5 इंचावरती ओढल्यानंतर लाईन आपल्याला 1.5 इंचानी शेप देऊन घ्यायचा आहे असा तिरका कटोरीच्या साईडनी. अशा पद्धतीने आता ही आपण शेप देऊन घेतलेला आहे. तर ही आपली योकपट्टी झालेली आहे. आता आपल्याला इथे कटोरीचं माप टाकायचं आहे. तर आपली संपूर्ण घडी 12 इंच आहे. तिचा मधला सेंटर घेतला तर ते 6 इंच निघतीये. तर इथं आपली कटोरी जी आहे ती 6 इंचाची आहे 40 साईजला. त्याच्यानंतर आपल्याला जो फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार आहे तिथून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकतात, पण आपल्याला इथे 40 साईज आहे तर आपण इथं 2.5 इंच आकार देऊन घेणार आहे. 1 इंच शेप देण्यासाठी आपण गळ्याच्या वरती 1 इंच मार्किंग घेऊन अशा पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. तर आपलं संपूर्ण मार्किंग इथं तयार झालेलं आहे. आता आपण याची कटिंग करून घेणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओत काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारा.
जेणेकरून मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन किंवा तुम्हाला त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू, जेणेकरून बऱ्याच मैत्रिणींचा त्याचा फायदाही होईल। आणि जर तुमच्या मैत्रिणी ब्लाऊज शिकत असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअरही करू शकतात, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल। कटिंग करताना मी सर्वात पहिलं बॅक साईड पार्टचा मोंड्याचा आकार इथं कट करून घेतलेला आहे, म्हणजे आपला इथं दोन्हीही पार्ट आपण वेगळे करून घेणार आहे, एक फ्रंट पार्ट आणि एक बॅक साईड पार्ट। तर मी सर्वात पहिला आता आपण बॅक साईड पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळा करून घेणार आहे। तर इथे बघा मी आता मधला सेंटर जो आहे तो कट करून घेतला आणि जी गळा रुंदी आहे तिथेही कट लावून घेतला, म्हणजे आपल्याला कटिंग करताना सोपं जाईल। बॅक साईड पार्टचा गळा काढताना तुम्हाला गळा रुंदी मोजावी लागणार नाही। अशा पद्धतीने आता आपण बॅक साईड पार्ट वेगळा करून घेतल्यानंतर आता आपण फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार कट करून घेतलेला आहे। कटिंग करून घेतल्यानंतर आपण इथं आता योक पट्टीचं वेगळी करून घेतली आहे, त्याच्यानंतर गळा मी इथं कट करून घेते। गळा कट करून झाल्यानंतर आपण आता ही कटोरी जी आहे ती वेगळी करून घेणार आहे। कोणत्या पार्टमध्ये काय चेंज करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण इथं तुम्ही पाहू शकतात कटोरी, क्रॉस पट्टी आणि योक पट्टी हे 3 पार्ट आहेत। तर याच्यापैकी क्रॉस पट्टीला आपल्याला काहीही करायचं नाहीये, पण जी योक पट्टी आहे त्या योक पट्टीला आपल्याला पाऊण इंचानी खालच्या साईडनी वाढवायचं आहे। हे तुम्ही ब्लाऊजवरती कटिंग करताना पण करू शकता, नाहीतर तुम्ही पेपरवरती अगोदरच करून घेतलं तरीही चालेल। पाऊण इंचानी वाढवून घ्यायची खालच्या साईडनी, नाहीतर तुमचा फ्रंट पार्ट जो आहे तो कमी पडेल। आता आपल्याला कटोरी जी आहे ती वाढवायची आहे, तर कटोरी ही खूप सोप्या पद्धतीने आपण वाढवतो, तुम्हाला सुद्धा अगदी सहजच जमन। तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। तर ही कटोरी जी आहे ती एक वेगळ्या पेपरवरती घ्यायची आपल्याला आणि अशा पद्धतीने जशीच्या तशी काढून घ्यायची आहे। सर्वात पहिलं कटोरी मी जशीच्या तशी काढून घेतली। आता ही कटोरी आपल्या काहीही कामाची नाहीये। आता आपल्याला ह्या कटोरीचा सर्वात पहिलं मधला सेंटर काढून घ्यायचा आहे। मधला सेंटर जो आहे तो अशा पद्धतीने टेप फोल्ड केला की आपला मधला सेंटर निघून जातो। मधला सेंटर जो आपण काढून घेतला तिथूनच खाली आपल्याला 1-1.5 इंचावरती पॉइंट घ्यायचा आहे। जर तुम्हाला जास्त टोकदार कटोरी पाहिजे असेल तर तुम्ही इथे 1.25-2 इंचाचा पण खाली पॉइंट घेऊ शकता। तर मी 1.5 इंचाचा जो आहे आकार घेतलेला आहे। आता आपल्याला दोन्हीही साईडनी 1.5 इंच वाढवून घ्यायचंय। अशा पद्धतीने मी वाढवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही, आणि जी हुक लूप पट्टी आहे तिकडून 1/2 इंच आणि जिकडून गोल राऊंड देतो तिकडून 1/2 इंच अशा पद्धतीने हे वाढवून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे एवढेही पॉइंट जे आहेत ते जोडून घ्यायचे, जेवढं पण आपण वाढवून घेतलं तेवढं आपल्याला जोडून घ्यायचंय। आता आपल्याला इथे छान असा गोल शेप पण देऊन घ्यायचा आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपली कटोरी ही छान गोल अशी तयार व्हावी, तर तुम्हाला इकडचा गोल आकार जो आहे तो छान असा द्यायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमची कटोरी सुद्धा छान आणि अशी गोल अशी तयार होईल। आणि बघा आपली फायनली कटोरी एकदम मस्त तयार झालेली आहे। 40 साईजची कटोरी इथं तयार आहे। आता मी टक्स सांगते किती घ्यायचा, तर 1.5 इंचाचा आपल्याला आडवे टक्स घ्यायचे, दोन्हीही साईडला 1.5 इंच घ्यायचा आहे। उभा टक्स 3 इंचाचा घ्यायचा आहे। 40 साईज आहे त्यामुळे आपल्याला इथं 3 इंच घ्यायचं आहे। आता आपण हे जोडून घेऊ। आता आपण ही कटोरी कट करून घेऊ। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका। काही समजलं नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर लाईक सुद्धा करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला असेच व्हिडिओ जे आहेत ते बघायला भेटतील आणि तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा। तर संपूर्ण ब्लाऊज आपलं इथे कट झालेला आहे। मी तुम्हाला टक्स कसं घ्यायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे। आता जो आपण टक्स घेतल्यानंतर आपण कटोरी कशी दिसणार आहे आपली फायनली ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर पाहू शकता तुम्ही ह्या कटोरीचा शेप आकार किती सुंदर निघलेला आहे। अशा पद्धतीने घेतल्यानंतर
आता जी क्रॉसपट्टी आहे त्यामध्ये ही कटोरी व्यवस्थित अशी फिट बसणार आहे। तुम्हाला फक्त जी योकपट्टी आहे ती तुम्हाला खालच्या साईडनी वाढवायची आहे, एवढं लक्षात ठेवा, नाही तर मग आपला ब्लाऊज आहे तो कमी पडेल तुम्हाला फ्रंट पार्टला। त्यामुळे योकपट्टी जी आहे ती 1.5 इंचानी खालच्या साईडला वाढवून घ्यायची आहे। आणि हे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी क्रॉसपट्टीमध्ये एकदम अशी शेपमध्ये व्यवस्थित अशी बसलेली आहे। बॅक साईडचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे। तर आता मी बाही कटिंग तुम्हाला दाखवणार आहे। तर बाही कटिंग कशी करायची आहे, अशा पद्धतीने बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला आहे। बंद बाजूच्या साईडने आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे। जसं मी 5 इंचावर उंची जी आहे ती टाकून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाहीची उंची टाकून घ्यायची आहे। अस्तरचं असेल तर 1 इंच मिळवायचा असतो आणि साधा असेल तर 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे असतात बाहीमध्ये। तर अस्तरचा आहे, जशी माझी 4ची बाही तर मी 5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इकडून आपल्याला कॅप हाईट मोजायची आहे। तर मी खालच्या साईडनी 2.5 इंच, 2.25-3 इंच अशा पद्धतीने आपल्याला कॅप हाईटचं माप टाकायचं आहे। 2.5 इंचावर टाकलेलं आहे मी। आता इथे दंडगेर आहे 6.5 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलं। 6.5 इंचामध्येच आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे, 7.5 इंच आणि पुन्हा 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आणि असा शेप देऊन घ्यायचा। आतमध्येही आपल्याला 1/2 इंचाचा किंवा अर्धा इंचाचा असा आतला खोल भाग काढून घ्यायचा आहे, जो फ्रंट पार्टला लागला जातो आणि हे आपलं फिटिंगचं मार्जिन राहणार आहे। आता आपण सर्वात पहिला बाहेरचा भाग जो आहे तो कट करून घेणार आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला इथं आतला खोल भाग कट करायचा आहे। आणि हे बघा आपली बाही तयार आहे। तर संपूर्ण ब्लाऊज आपलं तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।